नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे, जी सरळ सेवेची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली होती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानांतर्गत. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सामाजिक समांतर आरक्षण नाही आहे, डायरेक्टली सर्वांसाठी मित्रांनो ओपन्समधून अर्ज करायचे आहेत. फक्त फीस भरण्यासाठी मात्र कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं फीस ठेवण्यात आलेली आहे. मात्र ज्या जागा दिलेल्या आहेत मित्रांनो गट क व डसाठी, त्यासाठी कुठलंही आरक्षण नाही आहे. तुम्हाला कुठल्याही कॅटेगरी वाईज जागा देण्यात आलेल्या नाहीत. तर ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही जर अर्ज अजूनही केलेला नसेल, 12 एप्रिल 2024 ही लास्ट डेट होती. तर मित्रांनो ही लास्ट डेट तुमची आता वाढवण्यात आलेली आहे. त्याचं परिपत्रक पहा मित्रांनो, या ठिकाणी हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. शुद्धीपत्रक 27 एप्रिल 2024 पर्यंत मित्रांनो तुम्हाला मुदत वाढ करून दिलेली आहे. तर नक्की तुम्हाला इथं मित्रांनो अर्ज अजून करता येणार आहे याच्यामध्ये, कारण की मित्रांनो जी पदं भरली जात आहेत ती खूप महत्त्वाची अशी पदं आहेत. गट ड ची देखील पदं आहेत आणि गट क ची देखील. जसं की मित्रांनो 20 संवर्गाची पदं आहेत. शिपाईचं पद आहे पहा, जे की 10वी पासवरती भरलं जातं आहे. 10 जागा मित्रांनो या पदासाठी आहेत. संगणक सहाय्यकचं पद आहे मित्रांनो, संगणक शाखेतील पदवी तुमची झालेली असेल तर ॲप्लाय करता येईल. आणि लिपिक प्लस टंकलेखकचं पद आहे पहा. लिपिक पदासाठी तुमची कोणत्याही शाखेची पदवीधर तुम्ही आहेत, MSIT तुमच्याकडं आहे आणि मराठी 30 आणि इंग्रजी 40चं तुमच्याकडं प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो. टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे किंवा शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेलं प्रमाणपत्र तुम्ही एखाद्या कुठल्या संस्थेकडून वगैरे घेतलेलं आहे तरी देखील तुम्ही देऊ शकतात. किंवा मित्रांनो तुम्हाला मात्र या ठिकाणी एक्सपिरियन्सची गरज नाही, मात्र तुम्हाला त्या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी द्यावी लागेल, म्हणजे टायपिंग टेस्ट तुमची घेतली जाणार आहे. त्यानंतर वायरमॅनची पोस्ट आहे पहा मित्रांनो, याला 10वी उत्तीर्णानंतर तुम्ही मात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजेच या ठिकाणी ITI मधून वायरमॅन हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला गरजेचा आहे आणि नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र उत्तीर्ण पाहिजेत. त्यानंतर मिस्त्री हे पद आहे पहा. मिस्त्रीसाठी मित्रांनो मिस्त्री गवंडी ITI तुमचा कंप्लीट झालेला आहे 10वी नंतर, तर इथंही अप्लाय करता येणार आहे. प्लंबरची देखील पोस्ट आहे पहा मित्रांनो, 10वी पास नंतर तुमचा प्लंबरमधून अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला आहे तर ॲप्लाय करता येणार आहे. आता सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, असिस्टंट सेंट्रल इन्स्पेक्टरची पोस्ट आहे पहा, असिस्टंटची पोस्ट आहे. तर याच्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी आणि तुम्ही मित्रांनो स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि MSIT प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तर ॲप्लाय करता येईल. त्यानंतर सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, आता मित्रांनो असिस्टंट सिक्युरिटी इन्स्पेक्टरची पोस्ट आहे. कोणत्याही शाखेतील पदवी तुमची झालेली आहे मित्रांनो तर ॲप्लाय करता येईल. मात्र उंची तुमची मित्रांनो जशी पोलीस भरतीला लागते 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना, तशी उंची लागणार आहे. अनवणी कमीत कमी. आणि मित्रांनो पुरुष उमेदवारांना फक्त छाती न फुगविता 79 सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांची फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. आता महिला उमेदवारांसाठी मित्रांनो उंची किती लागेल, 157 सेंटीमीटर अनवणी कमीत कमी उंची मागितलेली पहा. सहाय्यक सुरक्षा निरीक्षक तर खूप मोठी पोस्ट आहे. असिस्टंट सिक्युरिटी इन्स्पेक्टरची डायरेक्टली पोस्ट भेटते तुम्हाला. त्यानंतर सहाय्यक मीडियामधले ऑफिसरची पोस्ट आहे पहा. बॅचलर ऑफ सोशल वर्क झालं आहे किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे BBA आपण त्याला म्हणतो ते झालं आहे, किंवा वृत्तपत्र विद्या जनसंज्ञापन पदवी BG झालं आहे तुमचं तरी देखील तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. त्याच्यानंतर पहा स्वच्छता निरीक्षकची फक्त पोस्ट आहे. आता खाली असिस्टंटची पोस्ट होती स्वच्छता निरीक्षक, आता डायरेक्टली स्वच्छता निरीक्षकची पोस्ट आहे. सेम मित्रांनो क्वालिफिकेशन याच्यासाठी देखील आहे. 2 पोस्ट आहेत वेगवेगळ्या, एक असिस्टंट आणि एक स्वच्छता निरीक्षक, परंतु सेम क्वालिफिकेशन आहे. स्वच्छता निरीक्षकमधली पदविका अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे. त्यानंतर सुरक्षा निरीक्षक, खाली असिस्टंट सुरक्षा निरीक्षकची पोस्ट होते आणि इथं फक्त सुरक्षा निरीक्षकची पोस्ट आहे आणि सेम मित्रांनो पात्रता या पदासाठी देखील असणार आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्यानंतर भांडारपालची पोस्ट आहे पहा. मान्यताप्राप्त विद्यापीठामधील कोणत्याही शाखेची पदवीधर तुम्ही आहात, MSIT आहे तुमच्याकडं, मराठी टंकलेखन 30 आहे आणि इंग्रजी 40 आहे तर तुम्हाला इथे ॲप्लाय करता येईल. आणि भांडारपालची जी पोस्ट आहे मित्रांनो सेम पात्रता कुठल्या पदासाठी आहे, लिपिक टंकलेखक पदासाठी. दोन्हीची सेम पात्रता आहे, कुठलाही एक्सपिरियन्स वगैरे लागणार नाही. त्यानंतर अभिरक्षकची पोस्ट आहे पहा मित्रांनो. ग्रॅज्युएट डिग्री तुमची झालेली आहे, झूलॉजी असेल, बॉटनी असेल, अँथ्रोपॉलॉजी असेल, ॲसेंट हिस्ट्री किंवा ॲसेंट कल्चर किंवा आर्किओलॉजीमधून झालेलं आहे आर्किओलॉजी, तरीही तुम्हाला ॲप्लाय करता येईल. डिग्री मागितलेली आहे या सब्जेक्ट्समधून मित्रांनो तुमची. त्यानंतर मास मीडिया प्रमुखची पोस्ट आली आहे पहा. अजून या ठिकाणी मास मीडिया प्रमुख खाली असिस्टंटची देखील होती, परंतु इथं मास मीडिया प्रमुखसाठी मित्रांनो तुमचं कोणत्याही शाखेची पदवीधर तुम्ही आहात तर तुम्हाला इथे ॲप्लाय करता येणार आहे. त्यानंतर जनसंपर्क अधिकारीची पोस्ट आहे अजून पहा. BSW असेल, BBA असेल, BJ झालेलं आहे तर ॲप्लाय करता येईल. लेखपालची पोस्ट आहे, BCom झालेलं आहे तर ॲप्लाय करता येईल. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, नेटवर्क इंजिनियर यासाठी तुमचं अभियांत्रिकी म्हणजेच या ठिकाणी संगणक अभियांत्रिकी झालेलं आहे तर ॲप्लाय करता येणार आहे. त्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक धार्मिकची पोस्ट आली आहे पहा मित्रांनो. याच्यामध्येही कोणत्याही शाखेची तुम्ही पदवीधर आहात तर सहाय्यक व्यवस्थापक
प्राध्यापक या ठिकाणी मित्रांनो खूप मोठी पोस्ट आहे. तर ही पोस्टसाठी एनी ग्रॅज्युएशनवरती तुम्हाला ॲप्लाय करता येईल. तर बघा सरळ सेवेच्या ह्या सर्व जागा आहेत मित्रांनो. याच्यामध्ये टोटल वॅकेन्सी वगैरे सर्व जाहिरातीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे. त्यासाठी जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. तर एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती की याची डेट जी आहे मित्रांनो वाढवण्यात आलेली आहे. 27 एप्रिलपर्यंत आता करण्यात आलेली आहे. IBPS कंपनीमार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले जातात. IBPS कंपनीज तुमची परीक्षा जी आहे ती या ठिकाणी घेत आहे. धन्यवाद.